तर दुसरीकडे सरकारला अल्पमतात येण्याची भीती असल्यामुळे 19 आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। भाजपला शिवसेना विरोधात जाण्याची भीती आहे आणि त्याचमुळे मोजून विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण आहेत। आज आमदारांचं निलंबन झालेलं आहे। नेमकं या निलंबनामागचं राजकारण काय, कशा पद्धतीने सभागृहातल्या विरोधी पक्षातल्या सदस्यांची संख्या कमी करण्याचं राजकारण होतं, याबाबत चर्चा सुरू आहे, काय सांगा? आता हे स्पष्टच आहे की ज्या 19 आमदारांचं निलंबन केलेलं आहे त्यामुळे जर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व विरोधी पक्षाचे आमदार आणि त्यांच्या समावेश जर शिवसेनेचे आमदार या सर्वांनी जर भारतीय जनता पक्षाचं विरोधी मतदान केलं किंवा कपात सूचनेवर जर मतदान केलं तर सरकार अल्पमतात येऊन बजेटमध्ये जर सरकारचा पराभव झाला तर सरकारला ताबडतोब राजीनामा द्यावा लागतो। आता ती परिस्थितीची संभावना लक्षात घेऊन नेमके मोजून आमदार त्यांनी निलंबित केलेले आहेत विरोधी पक्षाचे। म्हणजे जरी शिवसेनेने विरोधकांच्या बाजूला मतदान केलं तरी भाजपाला आणि त्यांच्या अपक्ष आमदारांना बहुमत मिळेल आणि सरकार धोक्यात येणार नाही। त्यामुळं बजेट प्रस्तुत करताना थोडी घोषणाबाजी झाली ही गोष्ट खरी आहे, पण ही पहिल्यांदाच झाली नाही आहे। आता जे मंत्री पदावर विराजमान आहे, जे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत, त्यांनी अशाच प्रकारची घोषणाबाजी 2011ला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो आणि आमच्या पहिल्या बजेटला अशाच प्रकारचा त्यांनी विरोध केला होता। पण या दोन्ही विरोधामध्ये एक फरक लक्षात आणून दिला पाहिजे। यावेळेला आम्ही मुद्दाम तीव्र निषेध याकरता केला की आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी ही आम्हाला तत्वता मान्य आहे आणि विशेषतः पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आम्ही उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, आम्ही निवडून आलो तर ही घोषणा केली होती। त्यामुळे आम्हाला असा विश्वास आमचा झाला की उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना एक न्याय आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दुसरा न्याय असं मिळणार नाही आणि आम्ही फक्त आतुरतेनं कर्जमाफीच्या घोषणेची वाट पाहत होतो। ते काही घडलं नाही। त्यामुळे स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी बुलंद करण्याकरता आम्ही विरोधी पक्षाने आमची भूमिका निभावली। मी बजेटचा विरोध केला, बजेटच्या विरोधात घोषणाबाजी केली। आता तो विषय तिथं संपला। आम्ही आता आज सकाळी जेव्हा 2-3 दिवसाच्या सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुका झाल्या, आम्ही आज परत आलो आणि सकाळी 10 वाजता आता कामकाजामध्ये सहभाग घ्यायचा, बजेटला विरोध करायचा, बजेटच्या विरोधी भाषणं करायची ही आमची भूमिका असताना अचानक 10 वाजता सभागृहात सुरू झाल्याच लगेच संसदीय कार्यमंत्र्यांनी 19 सदस्यांचं निलंबन केलं। यामध्ये राजकारण स्पष्ट आहे। कपात सूचनेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला, यामध्ये 19 आमदारांचं निलंबन झालेलं आहे। कुठल्या निकषावर त्यांचं निलंबन झालेलं आहे याबाबत काही स्पष्टता आहे का? निलंबन त्यांनी फक्त आता त्या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेमध्ये उपस्थित होतो, घोषणाबाजीमध्ये सगळ्यांनी भाग घेतला, तर त्यांनी बरोबर विरोधी पक्षाची आक्रमक आमदार अशांची नावं काढली आणि नेमकी ती संख्या 18च्या वर कशी जाईल सुरुवातीला आपण सर्वांनी ऐकलं असेल तर त्यांनी 21 जणांची नावं घेतली। मग त्यांना लक्षात आलं की 21ची गरज नाही, फक्त आपल्याला 19चीच गरज आहे, म्हणून मग ती ठराव मांडताना 19 जणांचा निलंबनाचा ठराव मांडला। कुठेतरी हे सगळं असंवैधानिक आहे आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी नेमका आता विरोधी पक्ष काय पावलं उचलणार? हे असंवैधानिक तर निश्चितच आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, म्हणून आम्ही आता ताबडतोब राज्यपाल महोदयांची वेळ मागितलेली आहे। आम्ही थोड्या वेळात 1 तास 2 तासामध्ये वेळ आली तर मी सर्व विरोधी पक्ष आमचं एक शिष्टमंडळ घेऊन राज्यपाल महोदयांना अमेरिकाचं निवेदन देणार आहे आणि या असंवैधानिक प्रकाराबद्दल विरोधकांचा गळा घोटण्याची जी प्रक्रिया सरकारतर्फे चाललेली आहे त्याच्याबद्दल आपण हस्तक्षेप करावाशी मी त्यांना विनंती करणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे जे निलंबनाची कारवाई आहे ही असंवैधानिक आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते लवकरच राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हे निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहे। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई।